पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। तीच भाग्यवंते सरते पुरते धनविद्ये, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन। दूसरे चरण संताचे या, दूसरे चरण संताचे या, त्यांच्या कृपाने येथे जावी, त्यांच्या कृपाने येथे जावी, त्यांच्या कृपाने येथे जावी, त्यांच्या कृपाने येथे जावी। बाबाजी सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुण्यात, ज्ञानप्रताप विल सद्वचनामृतंच, अद्वैत भाव पडता हित बुद्धी रहस्य। ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं, श्रीरंगनाथं गुरुराज नमोस्तुभ्यं। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्ष ज्ञानदानपानिग्लक्षं, प्रभावती क्षेत्र निवासिनं नमामि वेदांतविदं वरिष्ठं। मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक माझा पायावरे, मस्तक हे पायावरे। या वारकरी संताच्या, या वारकरी संता, नमो निधिष्ठाय प्रियदवदविष्ठाय च नमो, नमस्योधिष्ठाय स्मरहरमहिष्ठाय च नमः। नमो वरशिष्ठाय त्रिनयनयाविष्टाय च नमो, नमः सर्वेस्मै ते तदमे शर्वाय च नमः। बहुलरजसे विश्वोत्पत्त्यो भवाय नमो नमः, प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः। जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः, प्रमासिपदे नैस्त्रे गुन्नी शिवाय नमो नमः। पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा गोड चिंतनीय संतांचं वर्णन करणारा हा असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी एक परिहार आवश्यक आहे, कारण ही नैमित्तिक सेवा आहे, म्हणजे काहीतरी निमित्ताने होणारी सेवा आहे। काही नित्य सेवा असतात, काही नैमित्तिक सेवा असतात, त्यामध्ये ही नैमित्तिक सेवा आहे। या सेवेचं निमित्त आहे आदरणीय वैकुंठवासी तात्यांचं हे पहिलं पुण्यस्मरण, म्हणजे आपले दिनकर तात्या पांडुळे यांचं हे पहिलं पुण्यस्मरण। आणि ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने होत असणारा हा कीर्तन सोहळा म्हणजे कीर्तन उत्सव काय असेल। आणि तात्यांचं जीवन आम्ही विद्यार्थ्यांनी फार जवळून पाहिलेलं आहे।
आम्हा विद्यार्थ्यावर एवढं प्रेम तात्यांनी केलं, एवढं प्रेम केलं महाराज, की कधीही तात्या आम्हाला कशी वेगळे वाटलेच नाही. आम्ही नेहमी राहायला इथंच असायचो. तात्यांचं बोलणं, तात्यांचं नाव दिनकर होतं. दिनकर म्हणजे सूर्य, आणि सूर्याप्रमाणे जीवन होतं. सूर्याप्रमाणे कडक स्वभाव, पण सूर्य जसं जरी तप्त असला तरी सूर्यामुळंच ही संपूर्ण सृष्टी जिवंत राहते. हे त्यात सूर्याचं प्रेम आहे. त्याप्रमाणे तात्यांचा स्वभाव जरी कडक होता तरीसुद्धा विद्यार्थ्यावर एवढी माया मला नाही वाटत महाराज. आम्ही महाराष्ट्रामध्ये भरपूर जातो, फिरतोय, भरपूर गावामध्ये गेलेलो आहे, पण तात्यांनी इथं पिंपरीमध्ये आम्हाला तात्यांनी खूप प्रेम दिलं. तसं सर्वच गावांनी भरपूर प्रेम दिलं आहे. गुरुवारी भाऊंपासून संपूर्णच गावांनीच प्रेम दिलं आहे. पण विशेष करून आम्ही इथं राहायचोय, त्यामुळं हा संबंध जास्त अधिक आला, आणि त्या प्रेमामुळेच आलेली ही सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं ह्या परिवारावर ह्या 2 वर्षात 2 आघात झाले महाराज. त्यांचं सुयश असेल, तात्या असतील. सुयशचं जाणं हे फार मोठं दुःखदायक होतं. तसं तात्याचंही जाणं दुःखदायकच आहे, आमच्या सर्वांसाठीच आहे. परिवारासाठी वडील जाणं फार मोठं दुःखदायक असतं. वडील हा घराचा आधार असतो. आपल्या पाठीवर आपण केलेलं कार्य आणि ती कार्य संपन्न झाल्याच्या नंतर आपल्या पाठीवरून मायेची थाप फिरवणारा, हात फिरवणारा जो असतो ते आपले वडील असतात. मला नानांचं बोलणं आठवतं, दरेकर नानांचं. आम्ही एका लग्नामध्ये सोबत होतो. आशीर्वादामध्ये नाना बोलले होते, म्हटले तुम्ही नाही की परमार्थ केला तर चालेल, तुम्ही नाही का माळकरी हो, तुम्ही फार देवदेव करू नका, पण एक लक्षात घ्या. त्या नवरदेव नवरीला सांगत होते उद्देश, पण एक लक्षात ठेवा म्हटले, हे आईवडील जे सासू सासरे आहेत, हे आईवडील आहेत, हे तुमचे आईवडील आहे, आणि ह्यांची सेवा हीच तुमची भगवंताची सेवा आहे. नानांचे फार मोठं वाक्य होतं महाराज. ती देवत्व खरं आहे. आईवडिलांची आपण जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत आपण त्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे. त्या सेवेमध्येच आपल्याला भगवंताचं रूप आहे. ते सेवा म्हणजेच आपल्याला भगवंत आहे. आणि तात्यांची पण, आमचं वैजनाथ असेल किंवा आमचे शिवाजी भाऊ असेल, या सर्वांनी खूप सेवा केली. आमच्या ताई असतील, या सर्व परिवार असेल, यांनी खूप सेवा केली आहे. आणि त्याच सेवेचं हे फल म्हणजे आज तात्यांचं हे पुण्यस्मरण होतंय. तात्यांचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे, आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. संतांचं वर्णन करतात मान्य आहे, पण प्रश्न असा निर्माण होतो, महाराजांना कोणी विचारायला गेलं होतं का की महाराज तुम्ही आम्हाला संतांचं वर्णन सांगा. कोणीही विचारायला गेलं नसताना सुद्धा जगद्गुरू तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. याच्या पाठीमागं काय कारण आहे महाराज? याच्या पाठीमागं एक शास्त्र विचार आहे, सामान्य विचार आहे, शास्त्र विचार आहे की जोपर्यंत मानवी जीवनाला संतांचा स्पर्श होत नाही तोपर्यंत मानवी जीवन हे परिपूर्णतेकडे जात नाही. मानवी जीवनाला जर परिपूर्णतेकडे न्यायचं असेल तर त्या मानवी जीवनाला संतांचा, संत वाङ्मयाचा स्पर्श झाला पाहिजे. संत वाङ्मयाचा स्पर्श होण्याकरता, संतांचा स्पर्श होण्याकरता संत काय आहे हे कळलं पाहिजे. एवढ्याकरता तो बऱ्याच संतांचं वर्णन करतात. विठ्ठल कारण शास्त्र आम्हाला असं सांगतं, सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्माद अतिप्रयत्नेन सत्संग सततम करू. शास्त्र आम्हाला सांगतं अतिशय प्रयत्नाने मानवी जीवनामध्ये सगळ्यात साधनं अनेक आहेत. इथं कर्ममार्ग आहे, ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग आहे, योग मार्ग आहेत, मार्ग अनेक आहेत. सगळे मार्ग भगवंताकडंच जाणारे आहे. पण इथं आल्याच्या नंतर आम्ही सामान्य माणसं आहोत, आणि सामान्य माणसाला आमचं जीवन, आमच्या संसारामध्ये संसार करता करता आम्ही जो परमार्थ करतोय ते करत असताना आम्हाला मानवी जीवनामध्ये थोड्या थोड्या सुखाची अपेक्षा असते. ती थोडे थोडे सुख आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असतील
तर आमच्या जीवनामध्ये निश्चितपणे आम्हाला संत विचाराचा, संत वाङ्मयाचा, संतांचा स्पर्श झाला पाहिजे. एवढ्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलंय. शास्त्राने 3 कारणं सांगितले. एखाद्या व्यक्तीकडे जर माणसाची प्रवृत्ती व्हायची असेल तर त्या व्यक्तीचं प्रत्यक्ष ज्ञान असलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे जर प्रवृत्ती व्हायची असेल तर त्या व्यक्तीचं चिंतन घडलं पाहिजे. 2 आणि एखाद्या व्यक्तीकडं जर माणसाची प्रवृत्ती व्हायची असेल, एखादी व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल, तिकडे जर माणसाची प्रवृत्ती व्हायची असेल तर त्या वस्तूचं किंवा त्या व्यक्तीचं वर्णन ऐकलं पाहिजे. विठ्ठल भया काळोदोनचा स्वर लावा की त्याच्यात थोडा बारीक स्वर चालू ठेवा. नाही तीच राहू दे. पहिलं कारण शास्त्राने आम्हाला सांगितलं. शास्त्र आम्हाला सांगतं एखाद्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान जर झालं तर माणसाची प्रवृत्ती होत असते. या जगतामध्ये कितीतरी पदार्थ आहेत, कितीतरी वस्तू आहेत, कितीतरी व्यक्ती आहेत, पण त्या व्यक्तीकडेही किंवा त्या वस्तूकडे किंवा त्या पदार्थाकडे माणसाची प्रवृत्ती होत नाही. याचं कारण आहे, एवढंच कारण आहे की त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं किंवा त्या पदार्थाचं आम्हाला प्रत्यक्ष ज्ञान नाही. म्हणजे प्रवृत्ती करता ज्ञानाची गरज आहे. एक पहिलं कारण शास्त्राने सांगितलं. दुसरं कारण शास्त्राने आम्हाला सांगितलं. दुसरं कारण शास्त्र आम्हाला असं सांगतं की त्या वस्तूकडे, व्यक्तीकडे, त्या पदार्थाकडे जर प्रवृत्ती व्हायची असेल तर त्या वस्तूचं किंवा त्या व्यक्तीचं चिंतन घडलं पाहिजे. कदाचित एखादा व्यक्ती कुठंतरी जाऊन आला आणि त्यांनी सांगितलं की गावात आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की बाबा अमुक अमुक वस्तू आहे, अशी अशी आहे. आम्ही ती वस्तू त्याचं वर्णन ऐकतो आणि त्याचं चिंतन करायला लागतो. सारखं मनामध्ये त्याचं चिंतन करतो आणि मग त्यावेळेस माणसाची प्रवृत्ती होते. आणि तिसरं कारण शास्त्राने सांगितलं की एखाद्या वस्तूचं वर्णन ऐकल्याच्या नंतर सुद्धा प्रवृत्ती होते. चिंतन नाही घडलं, प्रत्यक्ष ज्ञान नाही झालं तर नुसती ती वस्तू काय आहे एवढं जरी कळालं तरी माणसाच्या जीवनामध्ये प्रवृत्ती होत असते. विठ्ठल विठ्ठल एवढ्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. का करतात हा प्रश्न होता. कारण हा अभंग संतांचं वर्णन करणार आहे. मग संतांचं वर्णन करण्याची आवश्यकता का पडली? कारण संतांचं वर्णन जर समाजासमोर केलं तरच समाज संताकडं किंवा संत विचाराकडं प्रवृत्त होणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. म्हटले ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं, महाराजांनी वर्णन का केलं हे कळालं की समाजाची प्रवृत्ती व्हावी. पण समाजाची गंमत अशी आहे की काहीतरी फल दिसल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती तिथं होत नाही. फलम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. शास्त्र आम्हाला सांगतं की एखाद्या गोष्टीचं फल कळाल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती तिकडं होणार नाही. एखाद्या मुलाला जर आईने सांगितलं बाळ्या हे बघ ही 50 रुपये घे आणि हे घेऊन दुकानामध्ये जा आणि साखर घेऊन ये. बाळ्या दारात घरातला हालत नाही महाराज. आई सांगितलं बाळ्या अरे जा लवकर, पाहुणे आले, चहा करायचा आहे, घरातली साखर संपली, जा लवकर. तरी सुद्धा बाळ्या हलत नाही. मग आईच्या लक्षात आईला सांगावं लागतं बाळ्या येता साखर घेऊन ये आणि येता येता तुझ्याकरता 2 रुपयाची चॉकलेट घेऊन ये. बाळ्या पळत जातो आणि चॉकलेट घेऊन येतो. फलम अनुद्दिश्य. लहान पोराला कळतं मला काय मिळणार आहे, त्यावेळेस माणसाची प्रवृत्ती होत असते. परमार्थामध्ये सुद्धा तेच तत्व आहे. आम्ही संताकडे जायचं, संतांची संगती करायची, पण का करायची, आम्हाला काय मिळणार आहे ते अगोदर सांगा, मग प्रवृत्ती होईल. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं बाबा संताकडे जर गेलात तर 6 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होतात. 2 प्रकारचा लाभ प्राप्त होतोय की व्यवहारिक लाभ आहे आणि दुसरा पारमार्थिक लाभ आहे. व्यवहारामध्ये 6 गोष्टी ज्या आम्हाला व्यवहारामध्ये आवश्यक आहेत त्या 6 गोष्टी आम्हाला संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतात. कोणत्या कोणत्या गोष्टी प्राप्त होतात? पहिलं शास्त्राने सांगितलं जाड्यम दियो हरती सिंचती वाची सत्यम मानोन्नती दिशती पापम अपाकरोती चेत प्रसादयती दीक्षु तनोती कीर्तिम सत्संगती कथय किम न करोती पुंसा. पहिला लाभ सांगितला जाड्यम दियो हरती. बुद्धीचा मंदपणा निघून जातो, माणसाच्या बुद्धीचा
मंदपणा निघून जातो. प्रत्येक आईला प्रत्येक बापाला वाटत असतं माझं लेकरू हुशार व्हावं, पण महाराज बुद्धीच्या मंदपणामुळं बऱ्याचशा गोष्टी या शक्य होत नाही. पण ज्यावेळेस आम्ही जर संतांच्या संगतीमध्ये गेलो तर बुद्धीचा मंदपणा निघून जातो. अहो महाराज, माणसाच्या बुद्धीचा मंदपणा निघून जाईल यात नवल नाही महाराज. अहो रेड्याच्या बुद्धीचा मंदपणा निघून गेला आमच्या ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये. विठाला विठाला त्या रेड्याचं वर्णन करताना रेडे महाराज म्हणावं लागतं. तो वेदाची मती ठेर तो लागला बोलो. अहो वेदापेक्षा सुद्धा वेदाची सुद्धा बुद्धी चालणार नाही एवढं प्रगाढ ज्ञान त्या रेड्याच्या मुखातून बाहेर पडावं लागलं. हा संतांच्या स्पर्शाचा महिमा आहे महाराज. संतांच्या संगतीमध्ये संतांचा स्पर्श झाला त्यांच्या जीवनाला. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं महाराज. थोडं नाथ महाराजांच्या चरित्राकडे या. बुद्धीचा मंदपणा निघून जातो. कारण काही काही माणसं एवढे जड बुद्धीचे असतात. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड म्हणे देवा, त्याहुनी दगड म्हणे देवा, हो त्याहुनी दगड म्हणे देवा, त्याहुनी दगड म्हणे देवा. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड म्हणे देवा, त्याहुनी दगड बुद्धीजाची जड त्याहुनी दगड बरे देवा. महाराज म्हणतात त्यापेक्षा दगड बरे. संस्थेमध्ये येताना काही काही विद्यार्थी एवढे दगडासारखे असतात महाराज, त्यांना कितीही सांगा त्यांच्या लक्षात येत नाही. घडवावं लागतं. गुरुवारी भाऊ म्हणायचे अरे चांगल्याला कोणी शिकवल, पण यांना शिकवलं पाहिजे महाराज. आणि ह्यांच्यातलेच आम्ही आता इथं असे आहेत. ही भाऊंची कृपा होती. ही संतांचा स्पर्शाचा महिमा होता. गुरुवारी भाऊंच्याकडे कोल्हापूर भागातले 2 विद्यार्थी होते. ते भाऊ, आता भाऊंचं काम होतं शिकवणं. विद्यार्थ्याला शिस्तप्रिय होतं, शिस्तप्रियता होती, कडक स्वभाव होता. पण ते म्हणायचे ही म्हातारं आपल्याला का म्हणून मारतंय म्हणला, का उठवतंय. मधुगिरी आपण मागून आणतोय, आपण खातोय, ही का त्रास देत आहे म्हणला आपल्याला. कुणाला म्हणतोय? भाऊलाच. मला रात्री या म्हाताऱ्याच्या डोक्यातच दगड घालू म्हणला. खरी घडलेली. तर तू महाराज आहेत साक्षीला याला. कोल्हापूरची कडची 2 पोरं होते. दगडच घालू म्हणला या म्हाताऱ्याच्या. आणि खरोखर दगड आणून ठेवला महाराज त्यांनी. दगड आणून ठेवला. आता भाऊ ती अंतर्ज्ञानी महात्म्य होते. आमची सगळी सेवा झाली. आणि सेवा झाल्याच्या नंतर भाऊनी त्यांना बोलवलं. म्हटले त्या दोघांना बोलवा रे. त्यांना बोलवलं. त्यांना म्हणले तुम्हाला दगड घालायचं आहे ना. तिथं हेच झाले. मग पोरांना कळालं की हे काय चालू आहे म्हणून. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे दगडापेक्षा सुद्धा बुद्धी, गुरु काय आहे, संत काय आहेत, यांची अजिबात जाणीव ज्यांच्या जीवनामध्ये नसते. मला थोडंसं नाथ महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर आणा की ज्यावेळेस एक मुलगा आहे, आईने घरामध्ये पुरणपोळी करून दिली. त्याला ती एवढी आवडली. संध्याकाळ झाली. आईला माहित होतं लेकरू पुरणपोळी मागणार आहे. पुन्हा जेवणाकरता घरामध्ये आला. आईने एक पुरणपोळी पुन्हा करून दिली. आनंदाने जेवला. दुसरा दिवस उजाडला. आईला माहित होतं आपलं लेकरू कसं आहे. आईने थोडंसं रातचं पुरण काढून ठेवलेलं होतं. पुन्हा पोळी करून दिली. पुन्हा जेवला. दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळ झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आई मला पुरणाची पोळी पाहिजे. आईने सांगितलं बाळा आणि मी कुठून तरी थोडंफार डाळ गुळ मागून आणले, कारण आता खाण्याची रेलचेल झालेली आहे महाराज. तो काल फार बिकट होता. त्यांनी सांगितलं बाळा मी ही करू शकत नाही. त्यांनी सांगितलं मला पुरणपोळी असेल तरच मी जेवणार, अन्यथा जेवणार नाही. आईला वाटलं जेवल, थोडंसं रागात आहे नंतर जेवेल. महाराज दुसरा दिवस गेला तरी संध्याकाळी लेकरू जेवलं नाही. आई उपाशी, लेकरू उपाशी. तिसरा दिवस उजाडला. महाराज लेकरू उपाशी, आई उपाशी. 3 दिवस झाले. शेवटी ते आईचं हृदय आहे महाराज. आईचं हृदय कळवळलं आणि कळवळल्याच्या नंतर आईला वाटलं नाही आता काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून आईने थेट त्याला आपल्या कडेवर घेतलं आणि थेट पैठण गाठलं. पैठण घातले. नाथ महाराजांचा पाठ चालू होता. नाथ महाराजांच्या घरी गेले.
नाथ महाराजांचा पाठ चालू होता. पाठ चालू असताना नाथ महाराजांच्या समोर त्या लेकराला उभं केलं. नाथ महाराजांसमोर उभं केल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं, काय कशा करता याला घेऊन आलात? त्याला काही शिकवायचं का? म्हणजे नाही. याला काही कीर्तनकार करायचं का? नाही. म्हणजे याला काही मृदंगाचार्य गायनाचार्य म्हणले अजिबात नाही. मग एखादा शास्त्री पंडित नाही, अजिबात काही बनवायचं नाही. मग आणलं कशा करता माझ्याकडं? काही नाही. म्हणले तुमच्या घरी रोज भगवंता करता पुरणपोळीचा नैवेद्य असतो. म्हटले हो असतो. काय नाही, फक्त एक काम करत जा, याच्याकडून काय सेवा करायची ती करून घ्या, फक्त पुरणपोळीचा नैवेद्य मात्र याला देत जा. महाराज नाथबाबांनी त्याला ते आपल्या घरीमध्ये ठेवून घेतलं, राहिला. आणि ज्यावेळेस नाथ महाराजांना समाधीस्थ व्हायचंय त्यावेळेस नाथ महाराज रामायण लिहत होते. जे भावार्थ रामायण आपण रोज वाचतोय ना गावागावामध्ये, ते रामायण लिहत होते. आणि ते रामायण काही अंशामध्ये पूर्ण झालेलं आणि काही अंशामध्ये अपूर्ण असलेलं रामायण. आणि नाथ महाराजांना समाधीस्थ व्हायची वेळ आली त्यावेळेस नाथ महाराजांनी विचार केला, आता हे रामायण कोण पूर्ण करणार? रामायण कोण पूर्ण करणार? आणि मग अशा वेळेस सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, महाराज काही हरकत नाही, तुम्ही गेला तरी चालेल, हे रामायण आम्ही पूर्ण करून घेऊ. नाथ महाराजांनी कोणाकडेच लक्ष दिलं नाही. नाथ महाराज गावबा आपल्या खांद्यावर कळशी घेऊन पाणी भरत होता. नाथ महाराजांनी गावबाला हाक मारली, गावबा इकडे ये. गावबा आला, कळशी ठेवली, दर्शन घेतलं. काय महाराज कशा करता बोलवलंय? काही नाही, अरे मला समाधीस्थ व्हायचंय आणि आता हे रामायण अपूर्ण राहिलेलं आहे, हे रामायण तुला पूर्ण करायचंय. गावबाने सांगितलं, महाराज तुम्हाला माहिती आहे मी फक्त पोळ्याच खाल्ल्यात, दुसरं काहीच केलं नाही. महाराज नाथ महाराजांनी गावबाच्या मस्तकावर हात ठेवला. जाढ्यम धियो हरती, बुद्धीचा मंदपणा निघून गेला. राहिलेलं रामायण गावबाने पूर्ण केलं. संतांच्या अध्यायापासून राहिलेलं रामायण गावबाने पूर्ण केलं. बुद्धीचा मंदपणा निघून जातो. जाढ्यम धियो हरती, हा व्यावहारिक लाभ आहे ना. आमच्या जीवनामध्ये अपेक्षित असणारा जो व्यावहारिक लाभ आहे, तो व्यावहारिक लाभ जर आम्हाला कुठं प्राप्त होत असेल तर संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो. विठ्ठल आम्ही व्यवहाराच्या दृष्टीने चिंतन करतोय, व्यवहारामध्ये काय फायदा होतो. दुसरा लाभ सांगितला, सिंचते वाची सत्यम, वाणीमध्ये सत्य असणाऱ्या परमात्म्याचं नाम आविष्कारित होते. का या जगतामध्ये तिन्ही कालामध्ये आणि तिन्ही अवस्थेमध्ये जर सत्य कोण असेल तो कोण? आणि फक्त परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला. गागा जगदा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार. महाराज या जगतामध्ये सत्य हा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचं नाम आपल्या मुखामध्ये. महाराज आपण दिंडीमध्ये गेल्याच्या नंतर सांगावं लागतं का नामस्मरण करा? नाही. महाराज सहजासहजी नाम घडतं, सहजासहजी नामस्मरण मुखामध्ये येतं. हा संतांच्या संगतीचा व्यावहारिक लाभ सांगितला. म्हणून सिंचती वाची सत्यम. तिसरा लाभ व्यवहारातला सांगितला की व्यवहारामध्ये काय प्राप्त होतं? मानोन्नती. आमच्या जगामध्ये मान वाढतो. महाराज कोणाचा मान वाढला हो? संतांच्या संगतीमध्ये कोण गेलं? नुसतं बोलू नका म्हटले, कोण गेलं आणि कोणाचा मान वाढला? महाराज विसोबा खेचरांचा मान वाढला. कोण विसोबा खेचर? कोणाच्या संगतीमध्ये गेले? विसोबा खेचर ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये गेले. कशा करता गेले होते? पूजा करण्याकरता नाही, सेवा करण्याकरता नाही, महाराज त्रास देण्याकरता ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये गेलेले विसोबा खेचर. ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला
महाराज नामदेवरायाचं गुरु करून ठेवलं, एवढा मोठा मान वाढला. मानोन्नती. आणि चौथा लाभ सांगितला, दिशती पापमपा करोती. जगामधलं जे पाप आहे, म्हणजे आमच्या जीवनामध्ये घडणारे जे पाप आहेत, ते पाप संतांच्या संगतीमध्ये निघून जातं. दिशती पापमपा करोती. 9 प्रकारचं पाप सांगितलं शास्त्राने. एक पहिला आहे प्रकीर्णक पातक, दुसरं आहे जातीभ्रंशकर पातक, तिसरं आहे संकरीकरण पातक, चौथा आहे मलिनीकरण पातक, पाचवा आहे अपात्रीकरण पातक, सहावा आहे उपपातक, सातवा आहे महापातक, आठवा आहे अतिपातक आणि 9वा आहे अनुपातक. हे 9 प्रकारचे पाप आहे माणसाच्या जीवनामध्ये रोज घडत असतात. प्रकीर्णक पातक आहे. प्रकीर्णक पातक कशाला म्हणावं? तुमच्या आमच्या जीवनामध्ये एखादा ज्येष्ठ असेल वयाने, एखादा ज्येष्ठ व्यक्ती असेल, तर त्याला आम्ही आरतुर बोलत असेल, एकेरी शब्दामध्ये जर हाक मारत असेल, तर त्यातून सुद्धा पाप जन्माला येतं. समजायचं नाही. आपल्या घरामध्ये एखादा नोकर जर असेल आणि तो नोकर आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असेल आणि आम्ही त्या नोकराला जरी एकेरी भाषेमध्ये त्याचा उल्लेख करत असेल, तर समजून घ्यायचं त्या मालकाच्या जीवनामध्ये पापच होतंय. नग्न होऊन स्नान केल्याच्या नंतर विवस्त्र असताना भोजन करणं, विवस्त्र असताना स्नान करणं, यातून सुद्धा पाप जन्माला येतं. याला प्रकीर्णक पातक म्हणतात. दुसरं आहे जातीभ्रंशकर पातक. जातीभ्रंशकर पातक म्हणजे कृमी, जे जमिनीवर येणारे जे बारीक बारीक जे कृमी असतात, त्या कृमींचा नाश केल्याच्या नंतर जे पाप होतं, त्याला जातीभ्रंशकर पातक म्हणतात. आणि ह्या जातीभ्रंशकर पातकामध्ये तिसरं अजून सांगितलं त्यांनी की आमची इच्छा नाही, आम्ही रस्त्याने निघालोय, रस्त्याने जात असताना दारू पिणं पाप आहे हे मान्य आहे, पण शास्त्राने याच्या पुढे जाऊन सांगितलं, आम्ही रस्त्याने निघालोय, आम्ही घेत नाही, पण समोर दुकान आहे, त्या दुकानाच्या समोरून आम्ही जातोय आणि त्या दुकानाच्या समोरून जाताना आम्हाला त्याचा नुसता वास आला, त्याचा वास जरी आला तर शास्त्र सांगतं त्याचा वास आल्याच्या नंतर सुद्धा पाप जन्माला येतं. तुमची इच्छा असो नसा किंवा नसो, याला जातीभ्रंशकर पातक म्हणतात. तिसरा आहे संकरीकरण पातक. हत्ती, शेळी, मेंढी, गाय, त्याच्यानंतर बोकड यांचा नाश केल्याच्या नंतर जे पाप निर्माण होतं त्याला संकरीकरण पातक म्हणतात. चौथा आहे मलिनीकरण पातक. मलिनीकरण पातक म्हणजे मद्याधिकाच्या शेजारी असणारी जी वस्तू आहे, समजा तुम्ही महाराज म्हणून एखाद्याच्या घरी गेलात किंवा वारकरी म्हणून एखाद्याच्या घरामध्ये गेलात, त्या घरामध्ये फ्रीजमध्ये दारूच्या बाटली आहे आणि तिथं फळंही आहेत ठेवलेली, तुम्ही त्याच्या शेजारची फळं त्यांनी तुम्हाला कापून दिले, तुम्ही खाल्लात, त्यातून पाप जन्माला येतं. शास्त्र सांगतं, मी माझ्या मनातलं सांगत नाही. मलिनीकरण पातक म्हणतात. पाचवा आहे अपात्रीकरण पातक. अपात्रीकरण पातक म्हणजे काय? एखादा अपात्र वस्तू आहे, हे व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीकडून आम्ही जर दान स्वीकारत असेल तर त्यातून जे निर्माण होतं त्याला अपात्रीकरण पातक म्हणतात. पुढं आहे उपपातक. उपपातकामध्ये एकूण 47 प्रकार शास्त्राने सांगितले. गायीची हत्या करणं, त्याच्यानंतर संन्यासाचा वेश धारण करून परस्त्रीवर वाईट नजर ठेवणं, यातून जे निर्माण होतात त्याला उपपातक म्हणतात. पुढं महापातकांचा विचार आला. ब्रह्महत्या सुरापान सेयम गुरुवंगणागमः महंती पातकान्याव संसर्गाश्चापितैः सह, हे महापातक सांगितले. पुढं अनुपातक आहे. जे अनुपातक तुम्ही आम्ही रोज करतो, रोज रोज रोज. अनुपातक म्हणजे शास्त्र सांगतं दिवसा पाप निर्माण होतं, दिवसा झोपल्याच्या नंतर पाप निर्माण होतं, सूर्योदयानंतर उठल्याच्या नंतर पाप निर्माण होतं आणि सूर्यास्ताच्या वेळेला झोपलेला जर असेल तर त्यातून पाप निर्माण होतं. त्याला अनुपातक म्हणतात. आणि शेवटचं अतिपातक सांगितलं. अतिपातक म्हणजे काय? आपली बहीण असेल, आपली मुलगी असेल, आपली आई असेल, आपली सून असेल किंवा तत्समान वयाच्या ज्या स्त्रिया असतील, यांच्या ठिकाणी जर कुदृष्टी जर ठेवत असेल तर त्यातून जे पाप निर्माण होतं त्याला अतिपातक म्हणतात. हे संपूर्ण पाप जे आहेत, या संपूर्ण पापाला शास्त्राने प्रत्येकाला दंडविधान सांगितलं. पण हे सर्व जरी पाप असले तर तुकोबाराय म्हणतात, ही पाप एवढे मोठे पाप जरी असले तरी आम्ही निष्ठेने जर संतांच्या संगतीमध्ये गेलो की ज्या पापाच्या निवृत्ती करता अन्य पर्याय शास्त्राने सांगितला नाही, ते पापा करता एकच पर्याय संतांनी सांगितला. तुका माने पापे पापे, तुका माने पापे पापे, तुका
जाती संताची जपे. महाराज म्हणतात नेघे माझी वाचा तुटी. अरे महालाभ फुकासाठी फुकट मिळणारा हा महालाभ आहे की ज्या पापाने पापात दुःखान्युद्भवन्ति, पापापासून दुःखाची उत्पत्ती होते. आम्ही संसारामध्ये जीवन जगत असताना आम्हाला वाटतं आमच्या जीवनामध्ये दुःख का बाबा, आम्ही कोणाचं कधी वाईट करत नाही, आम्ही कधी कोणाला काही बोलत नाही, तरीसुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख येतात. महाराज याचं कारण असतं हे बारीक बारीक जे पाप असतात हे आमच्या जीवनामध्ये घडत राहतात. आणि पाप म्हटलं की पापाचं फल दुःख राहणार, पापाचं फल दुःख राहणार आणि ते दुःख भोगावं लागतं. संसारामध्ये संसार करत असताना, परमार्थ करत असताना आम्हाला जे दुःख भोगावं लागतं ते आम्ही केलेल्या पापाचं फल असतं. आणि परिणाम आमच्या जीवनामध्ये जर संतांचा संत वाङ्मयाचा जर स्पर्श झाला तर महाराज ते पाप निघून जातात आणि आमचं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल हा झाला चौथा लाभ. पहिला लाभ काय सांगितला? व्यावहारिक लाभाबद्दल आपण बोलतोय. पहिली गोष्ट सांगितली आमच्या बुद्धीचा मंदपणा निघून जातो संतांच्या संगतीमध्ये. दुसरी गोष्ट सांगितली की परमात्म्याचं नामस्मरण आम्हाला घडतं, हा दुसरा लाभ सांगितला. तिसरा लाभ सांगितला आमचा जगामध्ये मान वाढतो. चौथा लाभ व्यवहारातला सांगितला की आमच्या जीवनामधलं पाप निघून जातं. आणि पाचवा लाभ शास्त्राने सांगितला चेतप्रसादयति दिक्षुः, म्हणजे अंतकरण प्रसन्न होतं. चित्तसेहि प्रसादेन हंति कर्म शुभाशुभम प्रसन्नात्मात्मनि स्थित्वा सुखमक्षेमश्नुते. जीवन प्रसन्न होतं, अंतकरण प्रसन्न होतं. आणि अंतकरण प्रसन्न झालं, चित्त शुद्ध झालं की मग भगवंताला सांगावं लागत नाही. येऊने गोपाळ येऊनी गोपाळ राहे तेथे. मग भगवंताला सांगावं लागत नाही महाराज. तो भगवान परमात्मा चित्तामध्ये आल्याशिवाय राहत नाही. तो भगवान परमात्मा चित्तामध्ये येणं म्हणजे सत्शक्ती आपल्या चित्तामध्ये राहणं. आणि सत्शक्ती जर आमच्या चित्तामध्ये राहत असेल, आमच्या मनामध्ये जर राहत असेल तर आमच्याकडून कोणाचाही अहित घडणार नाही, कोणाचं अरिष्ट घडणार नाही. आमच्या मुखातून कुठलाही दोष बाहेर पडणार नाही. माणूस बोलता बोलता शिव्या देतात, माणसं बोलता बोलता शिव्या देतात. महाराज शिवी देणं काय पुण्याचं काम आहे का? नाही ना. अहो आम्ही केलेलं प्रत्येक कर्म हे वाया जात नाही. जसं पुण्य वाया जात नाही तसं पाप सुद्धा वाया जात नाही. चांगलं कर्म असू द्या, माणसं म्हणतात ना चांगलं कर्म करून ठेवा, अरे कुठं वाया जाणार नाही. अरे जसं चांगलं कर्म कुठं वाया जात नाही तसं वाईट कर्म सुद्धा वाया जात नाही. माणसं बोलता बोलता शिव्या देतात. पंढरपुरामध्ये तर सवयच आहे. काय सांगावं महाराज, अहो एवढं पंचायत पडते, लय भयंकर आहे पंढरपूर. त्या बाबतीत तर फक्त देव आहे म्हणून एवढं मात्र खूप चांगलं आहे. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये ह्या सहज गोष्टी ह्या पापाला कारण होत असतात. आणि त्यामुळं अंतकरण मलिन होतं. आणि अंतकरण मलिन झालं की विचार मलिन होतात. विचार मलिन झाले की माणसाचं आचरण मलिन होतं. आणि आचरण ज्याचं मलिन झालं त्याच्या हातून मग गुन्हा घडत असतो, सगळ्या गोष्टी घडतात. मग त्याच्यापासून दुःखच प्राप्त होतं, दुसरं काय नाही. म्हणून आचरण माणसाचं चित्तशीही प्रसादेन, माणसाला ह्या चित्ताच्या प्रसादानेच त्याची हंती कर्म शुभाशुभम, शुभ अशुभ कर्म निघून जातात. आणि मग त्याला जे सुख पाहिजे संसारामध्ये परमार्थामध्ये ती सुख प्राप्त होतं. म्हणून पाचवा लाभ सांगितला की माणसाचं चित्त शुद्ध होतं. आणि सहावा लाभ सांगितला तनोती कीर्तिम, जगामध्ये कीर्ती वाढती. जसं मान वाढतो तसा कीर्ती सुद्धा वाढते.
म्हटले कोणाची कीर्ती वाढली आजपर्यंत संतांच्या संगतीमध्ये गेले? म्हटले महाराज वाल्या कोळ्याची वाढली. वाल्या कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण कोळ्याची कीर्ती वाढली गहन. महाराज कोळी समाजामध्ये जन्माला आला. वाल्या कोळी नारदाचा स्पर्श झाला जीवनाला. नारदाची क्षणकालापर्यंत संगती घडली. महाराज परिणाम केवढा मोठा झाला की जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये 14 भुवन, 14 भुवन तिन्ही लोकांमध्ये असणारे जे 14 भुवन म्हणजे अतल वितल सुतल तलातळ महातळ आणि पाताळ 7 भुवन खाली, आणि स्वर्लोक भूरलोक भोरलोक महरलोक जनलोक तपोलोक आणि सत्यलोक अशी 7 भुवन वर, असे एकूण 14 भुवनाचं हे जे ब्रह्मांड आहे, ही जी सृष्टी आहे, या 14 भुवनामध्ये त्यांची कीर्ती वाढली. कोळी समाजामध्ये जन्माला किती क्षणकालामध्ये नारदाची संगती घडली. बरं ती फार काही पूजा करून घडली नाही महाराज. नारदाला मारण्याकरता धावलेला वाल्या कोळी सहजासहजी संगती घडली. परिणाम एवढा झाला केले रामायण रामाधी. भगवान प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर भगवंताने कसं वागावं हे ज्यांनी ठरवलं ते म्हणजे वाल्मिकी. एवढं मोठं सामर्थ्य, एवढी मोठी कीर्ती जगतामध्ये दुसरी कोणाची नाही. महाराज संतांच्या सहवासामध्ये हे 6 प्रकारचा लाभ होतो. म्हणजे पहिला लाभ कोणता सांगितला होता? बुद्धीचा मंदपणा निघून जातो. त्याच्यानंतर वाणीमध्ये नाम आविष्कारित होतं. त्याच्यानंतर जगतामध्ये मान वाढतो. जीवनातलं पाप निघून जातं. त्याच्यानंतर चित्त प्रसन्न होतं. आणि शेवटचा लाभ सांगितला की जगतामध्ये कीर्ती वाढती. मग महाराज ह्या आम्हाला व्यवहारात अपेक्षा आहेत नाही ह्या गोष्टीची. आम्हाला वाटते ना आमची कीर्ती वाढावी, आमचं पाप निघून जावं, हे व्यावहारिक लाभ आहेत. हा संपूर्ण प्रकारचा व्यावहारिक लाभ 6 प्रकारचा लाभ संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे म्हटले महाराज. व्यवहारामध्ये काय प्राप्त होतं हे कळालं. व्यवहारामध्ये ह्या 6 गोष्टी प्राप्त होतात. संतांची संगती त्याच्यामुळे केली पाहिजे. पण परमार्थामध्ये काय प्राप्त होतं? मला परमार्थामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्याकरता हा परमार्थ केला जातो तो परमार्थ, ती गोष्ट संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होती. कशाकरता परमार्थ केला जातो? काही नाही, आम्हाला आमची स्वतःची ओळख करून घेण्याकरता परमार्थ. आमची स्वतःची ओळख, आम्हाला आमची स्वतःची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं जीवन परिपूर्णतेकडे जात नाही. मी म्हणजे हे शरीर आहे का? काय शरीराला चालवणारं सूक्ष्म शरीर म्हणजे मी आहे का? त्या सूक्ष्माला चालवणारं कारण शरीर म्हणजे मी आहे का? ह्या तिन्ही शरीराच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व म्हणजे मी आहे. ह्या आत्मतत्वाची ओळख होणं म्हणजेच माणसाच्या जीवनामधलं अज्ञान निघून जाणं. ते अज्ञान घालवणारे जर कोण असतील तर या जगतामध्ये संत आहे. म्हणून यदज्ञानम सदत्वेन प्रतीयते तस्य बाधा हा यही भक्त्या क्रियते ते संत. हा माणसाच्या जीवनामध्ये प्रतीतीला येणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा जे करतात अंत त्यांना म्हणावं संत. विठ्ठल विठ्ठल. आणि माणसामध्ये महाराज एक स्वभाव आहे, माणसं अज्ञान लपवून ठेवतात. अज्ञान लपवू नाही. भले कदाचित तुमच्याकडे असणारं ज्ञान लपवलं तर चालेल, पण अज्ञान लपवायचं नाही. अज्ञान जर लपवलं तर ते वाढत जातं आणि परत ते दुःखाला कारण होत असतं. कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील की अज्ञान लपवल्यामुळं त्यांचं जीवन किती मोठं धोक्यामध्ये आलं. म्हणजे माणसाचं अज्ञान गेलं पाहिजे आणि ते अज्ञान घालवण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये संतांशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण अज्ञान ज्याच्या योगाने जातं ते ज्ञान आहे आणि ती ज्ञान जर आमच्या जीवनामध्ये कोण प्राप्त करून देत असतील तर संत आहे. ठीक आहे म्हटले महाराज. हा झाला परमार्थिक लाभ.
म्हणजे व्यवहारात काय प्राप्त होतं हेही कळालं, परमार्थामध्ये काय प्राप्त होतं हेही कळालं. पण ज्यांच्या संगतीमध्ये हे सगळं कळालं, तुम्ही सांगतायत की त्या संतांचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज करतात, मान्य आहे. कशा करता केलं तर त्याच्यात व्यावहारिक लाभ होतो, परमार्थिक लाभ होतो. व्यावहारिक लाभ काय होतो तोही तुम्ही सांगितला, परमार्थिक लाभ काय होतो तोही तुम्ही सांगितला. पण ज्यांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो ते आहेत तरी कसे? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात पवित्र भूमंडळी या जगतामध्ये ती संत कसे आहेत असं विचारल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं की ज्यांच्या संगतीमध्ये ह्या सर्व गोष्टी प्राप्त होणार आहेत ती संत कसे आहेत तर ह्या जगतामध्ये तेच एक पवित्र आहेत आणि सोवळे आहेत. म्हणजे थोडक्यात जे पवित्र आहेत आणि जे सोवळे आहेत त्यांनाच संत म्हणा. जे पवित्र आहेत आणि जीवनामध्ये जे सोवळे आहेत, पवित्र कोणाला म्हणावं आणि सोवळं कोणाला म्हणावं? गुरुरे भाऊ सांगायचे, ते म्हणायचे पवित्र कोण आणि सोवळं कोण. पवित्र कोणाला म्हणायचं? पवित्र हा शब्द दोन अक्षर आहेत, एक पवी आणि त्र. पवी या शब्दाचा संस्कृत शब्द आहे हा, आणि या पवी शब्दाचा अर्थ होतो वज्र, आणि त्र नाम त्रायते. मग गुरुरे भाऊ सांगायचे, वज्रासारखं कठीण असणारं दुःख, त्या दुःखातून त्रायते नाम तन्नाशेन रक्षती. दुःखासारखं कठीण म्हणजे वज्रासारखं कठीण, जसं इंद्राचं जे वज्र आहे ते ऋषीच्या अस्थिपासून निर्माण झालेलं आहे, ते एवढं कठीण आहे असं म्हटलं जातं की ते कशानेही खंडित होत नाही. एवढं कठीण असणारं वज्र, जसं ते वज्र कठीण आहे त्याप्रमाणे हे माणसाच्या जीवनामध्ये असणारं दुःख कठीण आहे, हे कशानेही त्याची खंडना होत नाही. आणि अशा कठीण असणाऱ्या दुःखाचं जे खंडन करतात आणि त्याचं खंडन करून जीवाचं रक्षण करतात त्याला पवित्र म्हणावं. विठाल आणि सोळे शब्दाचा अर्थ होतो शुद्ध. या जगतामध्ये काही गोष्टी पवित्रही नाही आणि शुद्धही नाही. काही पवित्र आहेत पण शुद्ध नाही, काही शुद्ध आहेत पण पवित्र नाही, आणि काही शुद्धही आहेत आणि पवित्रही आहेत. काही शुद्धही नाही आणि पवित्रही नाही. मध्याधिकाचा विचार केला, पवित्रतेचा विषयच नाही आणि शुद्धतेचा तर अजिबातच राहिला नाही विषय. म्हणजे ती पवित्रही नाही
आणि शुद्धही नाही. काही गोष्टी शुद्ध आहेत पण पवित्र नाही. आपण बॉटलमधलं पाणी पितो, महाराज ते शुद्ध आहे पण पवित्र असलच याची काय गॅरंटी आहे? नाही ना. ते कशाचंही फिल्टर करून, आता तुम्ही म्हणजे पाणी किती घाण असलं ते फिल्टर करून एकदम स्वच्छ निघतं. म्हणजे ती शुद्ध आहे पण पवित्र असेल असं नाही. काही गोष्टी पवित्र आहेत पण शुद्ध नाही. ज्यावेळेस नदीला पूर येतो, पूर आल्याच्या नंतर ते पाणी पवित्रच आहे पण त्याच्यामध्ये शुद्धता राहत नाही. हे पवित्र आहे पण त्याच्या ठिकाणी शुद्धता राहत नाही. पण जगतामध्ये काही गोष्टी पवित्रही आहेत आणि शुद्धही आहेत. ते म्हणजे संत, की जे पवित्र आहेत आणि शुद्ध आहेत. शुद्ध म्हणजे सोवळे आहेत. हे सोवळं म्हणजे काय? गुरुरे भाऊ सांगायचे, ते म्हणायचे, आमचे गुरुजी सांगायचे की सोवळं दोन प्रकारचं असतं. म्हणजे एक अनसूट असतं आणि दुसरं पणसूट. अनसूट कोणाला म्हणायचं? म्हणजे जी वस्तू ज्या कामाकरता आणली त्याच कामाकरता वापरणं, याला म्हणायचं अनसूट. आणि जी वस्तू ज्या कामाकरता आणली त्या कामाकरता न वापरता दुसऱ्या कामाकरता वापरून मग त्या कामाकरता वापरली, त्याला म्हणायचं पणसूट. आता ही काय भानगड आहे? थोडक्यात सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करू. जी वस्तू ज्या कामाकरता आणली त्याच कामाकरता वापरणं, याला म्हणायचं अनसूट. समजा उदाहरणार्थ आज सोमवारचा दिवस आहे, मग आपल्याला महादेवाचा अभिषेक करायचा. मग महादेवाचा अभिषेक करण्याकरता आपण घरातून कळशी घेतली, स्नानाला नदीवर स्नानाला गेलो. नदीवर स्नानाला गेल्याच्या नंतर स्नान केलं, नंतर कळशी नदीतून भरून घेतली. भरून घेतल्याच्या नंतर आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो. महादेवाला तो जलाभिषेक केला. जलाभिषेक केला. महाराज, पाणी कशा करता आणलं होतं? अभिषेकाकरता. त्याचा वापर कशा करता केला? अभिषेकाकरताच केला. याला म्हणायचं अनसूट. म्हणजे याला शुद्ध पण, याला अनसूट शुद्ध म्हणायचं. आणि गुरु दुसरं सांगायचे की पंचूट शुद्ध. समजा उदाहरणार्थ आपण हेच उदाहरण घ्या. एखादा व्यक्ती आहे, त्याला महादेवाचा अभिषेक करायचा आहे. नदीला स्नानाकरता गेला, स्नान केला. स्नान केल्याच्या नंतर कळशी भरून घेतला, कळशी खांद्यावर घेतली, मंदिराकडे निघाला. पण मंदिराकडे जात असताना त्याला एवढी तहान लागली, जवळपास घर नको, काही नको, पाण्याची व्यवस्था नाही. त्याला वाटलं काय करावं, म्हणून त्यांनी कळशी वर खांद्यावरची खाली घेतली, थोडं वरून पाणी प्यावं आणि मग जावं म्हणून थोडंसं पाणी पिला. आणि पाणी पिल्याच्या नंतर मग महादेवाच्या मंदिरामध्ये गेला, भगवंताला ते जल अर्पण केलं. महाराज, आणलं कशा करता होतं? अभिषेकाकरता. वापर कशा करता केला? पिण्याकरता. आणि पुन्हा वापरून, पिण्याकरता वापरून मग ते पाणी कशा करता वापरलं? भगवंताच्या अभिषेकाकरता वापरलं. शास्त्र सांगतं याच्यामुळं त्याच्या ठिकाणी पणसूटत्व निर्माण झालं. म्हणजे काय? समजा आम्ही हा देह आणला कशा करता? देवी दिला देह, भजना गोमट. देहा पाचाचा आणला उसना. भगवंताकडून उसना आणलेला हा देह आहे आणि हा देह भजना करता आणला. पण आणला भजना करता, पण घातला संसारामध्ये. ठीक आहे, संसार करून झाल्याच्या नंतर म्हणजे संसार झाला आणि संसारातून मग तो परमार्थाकडे वळाला. परमार्थाकडे वळाल्यामुळं याचं असं कारण झालं की त्याच्या ठिकाणी, त्या देहाच्या ठिकाणी पणसूटत्व निर्माण झालं आणि ती अशुद्धता निर्माण झाली. ती अशुद्धता ज्यांच्या संगतीमध्ये निघून जाते त्याला सोवळं म्हणायचं. विठ्ठल ज्यांच्या संगतीमध्ये ह्या गोष्टी निघून जातात म्हणजे ते पवित्र आहेत. म्हणजे जे आमच्या दुःखाचं निवारण करतात खऱ्या अर्थाने ते पवित्र आहेत. आणि ज्यांच्या संगतीमध्ये आमची अशुद्धता निघून जाते ते सोवळे आहेत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. या जगतामध्ये जर पवित्र, महाराजांनी चकारात्मक शब्द वापरला, एक तीच, तीच एक. ह्या जगतामध्ये पवित्रता आणि सोवळेपण आहे. कारण आमच्या ठिकाणी अशुद्धता निर्माण झालेलीच असते. काही ना काही, कोणत्या ना कोणत्या कारणाने आमच्या ठिकाणी अशुद्धत्व निर्माण झालेलं असतं. आणि आमच्या ह्या सामान्य माणसाच्या जीवनाकरता जर आम्हाला ती शुद्धता प्राप्त करून घ्यायची असेल, आम्हाला ते पवित्रपण जर प्राप्त करून घ्यायचं असेल, तर ती पवित्रता आणि ती शुद्धता ज्या ठिकाणी प्राप्त होणार आहे तिथं आम्ही गेलं पाहिजे. आणि असं ठिकाण म्हणजे, आणि फक्त म्हणजे
संत. या जगतामध्ये सर्वात सुलभ आणि सोपं साधन म्हणजे संताची संगती. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. आता ते संत कळणं कठीण असतील, संत भेटणं कठीण असतील, हा भाग निराळा. जगतात प्रत्येकाच्या वाट्याला संतांची भेट येईल असं काही नाही, पण प्रयत्नाने होत नाही असंही म्हटले महाराज. या काळामध्ये संत भेटायचे कुठून? महाराज लोक भरपूर भेटतील हो, संत भेटायचे कुठून? महाराज संत आहेत नाही असं नाही. महाराज तुकोबारायांची गाथा आम्हाला तुकोबारा आहेत, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आम्हाला ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानोबारा आहेत. आम्ही ज्ञानेश्वरीची जरी संगती केली तर आमच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांची संगती केल्यासारखी आहे. आम्हाला तुकोबारायांच्या गाथेची संगती जर घडली तर आम्हाला तुकोबारायांची संगती घडल्यासारखी आहे. ती संताची संगती आहे आणि ती परिपूर्ण जीवन करणार म्हणजे करणार. सामान्य जीवन. माझ्या आई होत्या, मी गावाकडून ज्यावेळेस पंढरपूर आलो, माझ्या आईला अजिबात लिहिता वाचता येत नव्हतं, काहीच नव्हतं. पण ज्यावेळेस आम्ही पंढरपूरला आलो, पंढरपूरला आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांची सेवा करण्यामध्ये ती सारखं मग्न असायची. त्यानंतर तिला नाद लागला की तिला कोणतरी असंच आता कीर्तनामध्ये सांगितल्याच्या नंतर तिनं ऐकलं किंवा ज्ञानेश्वरीवर जरी बोट फिरवलं तरी सुद्धा ज्ञानोबारायांची कृपा होते आणि वाचायला येतं. आमच्या आईला एक अक्षर सुद्धा वाचता येत नव्हतं. हे माझ्या समोरचं उदाहरण आहे. ती नुसती ज्ञानेश्वरी समोर घेऊन बसायची. मी म्हणायचं आई काय करते तू? काय नाही म्हटलं. अरे बाबा बघती ज्ञानोबारायांनी कसं लिहिलंय काय. नुसतं ती बघत राहायची, पानं पलटायची. आणि हळूहळू महाराज ज्ञानोबारायांची कृपा झाली, तिला ती ज्ञानेश्वरी वाचता यायला लागली. ज्ञानेश्वरीचे पारायण झाले, त्याच्यानंतर गाथ्याचं तिनं पारायण केलं, भागवताचं पारायण केलं. महाराज हीच सोडा हो, छत्रपती संभाजी महाराजांचं जे विश्वास पाटलाची कादंबरी आहे, 1000 पानाची कादंबरी आहे, अख्खी कादंबरी तिने वाचून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र होतं ते संपूर्ण 1000 पानाचं चरित्र तिनं वाचून काढलं. म्हणजे ही कृपा संतांच्या स्पर्शाची. मग मला ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, आम्हाला ज्ञानोबारा नाही. ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये जर माणसाचं जीवन बदलत असेल तर निश्चितच ज्ञानोबाराय म्हणजेच, ते ज्ञानेश्वरी म्हणजेच आम्हाला ज्ञानोबाराय आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत शोधायला जायची गरज नाही. आमच्या घराघरामध्ये संत आहेत, फक्त आम्हाला ओळखायला आले पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हणजेच आमच्या घरामध्ये असं असणारे ज्ञानोबारा आहेत. आमच्या घरामधले गाथा म्हणजेच आमच्या घरामधले तुकोबारा आहेत. आम्ही त्याची जरी सेवा घडली तर आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचं रोज वाचन करावं. महाराज आमचं जीवन कसं जगावं हे आम्हाला तुकोबारायांची गाथा शिकवते. आम्हाला मरावं कसं तुकोबारायांची गाथा शिकवते. परमार्थ कसा करावा तुकोबारायांची गाथा शिकवते. महाराज पुढं काय जाऊन काय सांगावं, महाराज आम्हाला संसार कसा करावा हे सुद्धा तुकोबारायांची गाथा शिकवते. फक्त त्या पद्धतीने आम्ही त्या गाथ्याचा अभ्यास केला पाहिजे, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे. निश्चितच आमचं जीवन परिपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांची भेट, ज्ञानेश्वरीची भेट म्हणजे ज्ञानेश्वरीचं वाचन किंवा गाथ्याचं वाचन म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायांची संगती आहे, ज्ञानोबारायांची संगती आहे. आणि असं जर कोण ह्या जगतामध्ये ही जी आमच्या ठिकाणी शुद्धता यायची असेल तर यांच्या संगतीमध्ये आम्ही गेलं पाहिजे. कारण ते जगामध्ये पवित्र आहे आणि सोवळे आहेत. म्हणून पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. विठोबा रखुमा सोळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. महाराज ते जगामध्ये पवित्र आहेत, सोवळे आहेत.
मान्य आहे, पण त्यांना ही पवित्रता आणि सोहळेपण हे कशामुळं प्राप्त झालं? तुकोबराय म्हणतात, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, ज्यांना भगवंताविषयी आवड आहे आणि ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेमभाव आहे. अंतकरणामध्ये प्रेमभाव जर असेल आणि भगवंताविषयी आवड असेल, प्रत्येकाची आवड, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आवड वेगवेगळी असते, पण ती आवड त्या माणसाला विनाशाकडे नेत असते. जी वाईट आवड आहे ती वाईट आवड विनाशाकडे देत असते. त्यामध्ये जर भगवंताविषयी आवड असेल तर ती भगवंताविषयी असणारी आवड आमच्या जीवनामध्ये आम्हाला पवित्रता निर्माण करून देते, सोहळेपण निर्माण करून देते आणि संतांच्या जीवनामध्ये त्यांना भगवंताविषयी दिनरजनी हाची दंड गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैव. महाराज दिनरजनी माझी मदत आली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग हे पांडुरंग झाले पांडुरंग वन जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग झाली पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग, म्हणजे जागृत अवस्थेमध्ये स्वप्नावस्थेमध्ये संपूर्ण तिन्ही अवस्थेमध्ये जे भगवंताचं चिंतन करत असतात, सतत भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. यालाच खऱ्या अर्थाने ब्रह्माभ्यास म्हणतात, यालाच खऱ्या अर्थाने भगवंताचं चिंतन म्हणतात. असं चिंतन ज्यांनी केल्यामुळं त्यांच्या अंतःकरणामध्ये कितीतरी उदाहरणं आपल्या संतांचं चरित्र आपल्या समोर येईल की किती प्रेमभाव होता. गोरोबाकाकांचं उदाहरण येईल, कितीतरी संतांचं, सगळ्या संतांचा विचार जर केला तर अखंडित प्रेमभाव ज्यांनी कधीही आपल्या देहाचा विचार भगवंताच्या चिंतनामध्ये केला नाही. महाराज लांबचं जाऊ द्या, आम्ही सर्वांनी बघितलं, गुरुरे मदन महाराजांचं जीवन आम्ही बघितलेलं आहे, गुरुरे भाऊंचं जीवन आम्ही बघितलेलं आहे. महाराजांनी चिंतन करत असताना, भगवंताचं नामस्मरण करत असताना अजिबात कुठल्याही पद्धतीने देहाचा विचार केलेला नाही. महाराज एवढी कडाक्याची थंडी असली तरी महाराजांच्या अंगावर कुठलंही साधं उपरणं सुद्धा नसायचं, पण भगवंताचं चिंतन मात्र कधी त्यांनी सुटलं नाही. भगवंताचं चिंतन त्यांच्या अंकातून सुटलं नाही. गुरुरेश चंद्रशेखर महाराजांनी कड्यामध्ये महाराजांच्या जीवनातली घटना सांगितली होती बघा. तुम्ही असाल तर तुम्हाला माहीत असेल की महाराज ज्यावेळेस ते म्हटले, मी त्यांच्या गुरुकुळ शिकायला असताना चंद्रशेखर महाराज, त्यावेळेस महाराज रात्रीच्या वेळेस जवळजवळ 6-7च्या दरम्यान तिथं आले. म्हटले मला सांगायचं काय लक्षात घ्या, तच्चिंतनम तत्कथनम, सतत भगवंताविषयी अखंडित दृढ भाव कसा असतो. ज्यावेळेस महाराज तिथं आले आणि महाराज आल्याच्या नंतर महाराजांना भयंकर ताप होता. तापाने अक्षरशः महाराज म्हटले की महाराजांचं असं शरीर उडत होतं. पण तिथं आल्याच्या नंतर ते शास्त्री महाराज ज्यांच्याकडं शेखर महाराज होते त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज आता विश्रांती घ्या आणि जेवण करा. महाराज म्हटले, महाराजांनी सांगितलं, म्हटले तुमच्या इथं आता फुकट खायचं कसं? म्हटले फुकट खाण्याचा काय संबंध आहे? नाही खायचं कसं काय? म्हटले काहीतरी सेवा केली पाहिजे मग खातो ना. अहो म्हटले महाराज तुमची तब्येत बरोबर नाही, तुमची एवढी मोठी
एवढा मोठा त्रास होतोय, तुमच्या अंगात ताप आहे, आपण काहीतरी दवाखाना करू. नाही नाही म्हटले, अगोदर सेवा आणि मग बाकीचं पुढचं बघू. महाराज खायलाही तयार नाही, काही नाही. महाराज म्हटले, आम्ही तिथं दोघंच जण, 2 विद्यार्थी होते आणि महाराज, ऐकायला समोर महाराज आणि 2 विद्यार्थी, शेखर महाराज आणि ते 2 जण टाळ घेऊन, ते 2 जण. शेवटी महाराजांनी अभंग घेतला. त्या अभंगाचा शेवट चरण आठवणा, शेवट चरण आठवणा. म्हटले, महाराजाला विचारलं शेवट चरण, ते म्हणले आम्हालाही माहीत नाही. ते ह्यांना विचारलं, त्यांनाही माहिती नाही. म्हटले गाथा आणा. गाथा आणावं तर गाथा तिथं आश्रमामध्ये गाथा नाही. म्हणजे जावा जवळ कुठून तरी गाथा घेऊन या. महाराज तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल भजन चालूच. गाथा आणायला तिथं गाव 4 किलोमीटर गाव नाही. शेवटी महाराजांनी म्हटले, आम्ही भजन करत राहतो. एका परत त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला म्हणले, याला पाठवा चालत आणि गाथा घेऊन या. महाराज अक्षरशः त्या विद्यार्थी गेला. महाराज त्याला जाण्या येण्यामध्ये 1 तास गेला. तोपर्यंत 1-1.5 तास गेला. तोपर्यंत भजन म्हणजे भजन चालू होतं. भजन अखंडित, त्याला म्हणतात प्रेम. हे गोविंद आसनी, गोविंद चरणी, गोविंद आसनी, गोविंद चरणी, हे गोविंद आसनी, गोविंद चरणी, गोविंद सतत भगवंताचं चिंतन बसताना उठताना आपण सर्वांनी ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहे. म्हणून अखंडित प्रेमभाव ज्यांचा, मग त्यांच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पवित्रता निर्माण होत असते, सोहळे पण निर्माण होत असतं. म्हणून तीच भाग्यवंती खऱ्या अर्थाने या जगतामध्ये तीच भाग्यवान आहे. सरती पोती धनविद्ये, ज्यांचा आवडता देव खंडित प्रेमभाव, तुका म्हणे देवा त्यांची केली भावे सेवा. आणि आशांची सेवा केल्याच्या नंतर ती देवाला प्राप्त होत असते. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, सद्गुरू मदन महाराजांच्या चरणी, श्रीगुरू भाऊंच्या चरणी सेवा समर्पित करतो. आदरणीय वैकुंठवासी तात्यांच्या चरणी, आमच्या सुयश दादाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. कारण तात्यांचं मी सुरुवातीला बोलून गेलो, तात्यांचं जीवन फार निर्बळ जीवन होतं महाराज. अतिशय प्रेमळ जीवन होतं, वरून कडक आणि आतून अतिशय अतिशय प्रेमळ जीवन. आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला रागवून, सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे विद्यार्थ्याला ते तेवढी चेष्टाही करायची, त्यांच्यासोबत रंगायचेही तेवढे. त्यावेळेस सुरुवातीला कोल्हे महाराज गावात आले, जे कधीच आलेले नव्हते. सुरुवातीला पहिल्यांदाच आले, कारण आपल्या पिंपरी गावातून अन्नछत्र करता धान्य असायचं. आणि तात्या नेमके समोर कट्ट्यावर बसलेले होते. समोर गावातल्या घरी असताना समोर कट्ट्यावर बसलेले होते. आता तात्याला माहीत होतं पोरांनी काय केलं, जे नवीन जुने पोरं होते ते मागं थांबले 1-2 जण. त्यांनी सांगितलं कोल्हे बोला, त्याला दोघांना लावून दिलं, जावा म्हणले, ती घर आहे म्हणले, त्या घरात जावा म्हणले. त्यांना माहित होतं तात्या काहीतरी ह्याला बोलला. महाराज कोल्हे महाराज ती 1-2 जण आले, आपली शबनम घेऊन, ती पिशवी घेऊन घरात घुसायला गेले. तात्याने असं बसले होते, तात्याला तात्याने तिथून हाक मारले, ए बावड्या म्हणले, कुठं निघालेत, कोणाच्या घरात घुसताय म्हणले. ते कोल्हेबाजे ऐकलं महाराज, त्यांनी कधीच तात्याला बघितलेलं होतं. ते एवढं पळून गेलं, ती लांब तिकडं मंदिरापासून जाऊन थांबलं. अरे म्हणला, कोण आहे म्हणला ती माणूस. अरे म्हणलं, कोणतरी दिसतंय म्हणला. महाराज मग तात्या स्वतः गेली, त्याला बोलून आलं, चला म्हणजे महाराज. म्हणजे असं जीवन होतं, प्रेमळ जीवन होतं विद्यार्थी. एकनाथ महाराजांचं तात्याचं कधीच जमलं नाही म्हणजे प्रेमाचं भांडण रोज 7 दिवस इथं असलं की रोज भांडायचं तात्यासोबत रोज भांडायचं. असं गोड जीवन होतं.
आणि ही व्यक्ती आपल्यातून निघून गेली. त्यांच्या पाठीमागे हा जो परिवार आहे, खरोखर आहे कसं असतं जीवन, एखादा व्यक्ती घरातून गेल्याच्या नंतर दुःख असतंच, नाही असं नाही. आणि त्यातल्या त्यात वडील गेल्याच्या नंतर माझे वडील चौथीत गेले, त्यामुळे मला मी ही चांगली गोष्ट अनुभवतो. ह्या गोष्ट मला चांगली माहिती आहे की काय त्रास असतो, काय दुःख असतं. असो, ह्या संपूर्ण परिवाराला, आमच्या काकांना, ह्या संपूर्ण तिकडचा जो परिवार आहे, काकांचा परिवार आहे, या सगळ्यांना या दुःखातून बाहेर पडण्याची भगवंताने ताकद द्यावी. कारण ती फार मोठी घटना होती. सुरेश भाऊचं जाणं म्हणजे फार मोठं होतं. काय एखादा वयस्कर व्यक्ती गेल्याच्या नंतर काही वाटत नाही, चला बाबा त्याने आयुष्य बघितलेलं आहे. पण अतिशय गोड व्यक्तिमत्व, अतिशय गोड जीवन सुयशचं होतं, तोही यातून निघून गेला. असो, दोघांनाही आमच्या पाठशाळेच्या वतीने मी श्रद्धांजली वाहतो. दोघांच्याही चरणी हे सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर